नमस्कार, जय गोमाता जय गोपाल। मागील भागामध्ये आपण सह्याद्रीतली वाघीण बघितली होती, ती म्हणजे डांगी। आणि आज तुमच्यासाठी आपण सह्याद्रीतला असा दुसरा एक रत्न घेऊन आलेलो आहे। तिची ओळख विशिष्ट करून सगळ्यांना तिच्या ह्या कळपावरनच लक्षात येईल। या कोकणाच्या ह्या आपल्या डोंगर दऱ्यामध्ये कऱ्या कपऱ्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते। पाऊस अक्षरशः इथं 2 ते 3 हजार 4 हजार मिलीपर्यंत जाणारा हा पाऊस, आणि त्या ठिकाणी उष्ण दमट वातावरण। या अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून भातामध्ये चिखलखानी किंवा शेती असेल, नांगरणी असेल, अशी वैशिष्ट्यपूर्ण काम करणारा आणि हजारो वर्षापासून शेतकऱ्यांना, इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना समृद्ध करणारा जो गोवंश आहे तो म्हणजे कोकण कपिला किंवा कोकण गिड्डा। वजनाने तुम्ही बघू शकता या ठिकाणी अतिशय बुटकी असल्यामुळे तिला कोकण गिड्डा संबोधलं जातं। आणि हे तिच्या शरीराच्या वैशिष्ट्यामुळे हजारो वर्षापासून या अत्यंत दुर्गम भागामध्ये, ज्या ठिकाणी रस्ते नाही, तुम्ही खाली रस्त्यांची आवश्यकता रस्त्यांची स्थिती बघू शकता, ज्या ठिकाणी रस्ते नाही त्या ठिकाणी वाहतुकीचं काम असेल, शेतीचं काम असेल, ह्या तिच्या शरीराच्या रचनेमुळेच शक्य झालं। हजारो वर्षापासून हा गोवंश आपला कोकणाचा संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम करत आहे। पण कुठेतरी आजच्या या परिस्थितीमध्ये कोकणातला हा वारसा हरवत चाललेला दिसून येतोय। आज आपल्याला सर्वांना एकजुटीने महाराष्ट्रातला हा जो वैशिष्ट्यपूर्ण संपूर्ण असणारा गोवंश आहे याच्या संवर्धनाकडे वळण्याची पुन्हा एकदा गरज या ठिकाणी दिसून येते। या गायीचं वैशिष्ट्य जसं आहे त्याचबरोबर तिचं जर तुम्ही वजन आणि वय जर बघितलं तर साधारणतः 250 किलो पर्यंत तिचं वजन येतं। तिची उंची साधारणतः 106 सेंटीमीटर पर्यंत वळूची किंवा बैलाची उंची येते, आणि 100 सेंटीमीटर पर्यंत जर बघितलं तर गायीची उंची आढळून येते। शिंगांची वैशिष्ट्यपूर्ण रचना तुम्ही जर बघू शकता, छोटी शिंग आणि पाठीकडे मागच्या बाजूला वळलेली दिसून येतात आपल्याला। डोळे अगदी काळे भोर असे डोळे, शरीराची काया अत्यंत तजेलदार या ठिकाणी दिसून येते। पावसामध्ये, जास्त असणाऱ्या पावसामध्ये बी यांना पाण्यापासून कुठलाही आजार होत नाही। सगळ्या कमी चाऱ्यामध्ये, उपलब्ध असलेल्या चाऱ्यामध्येच ती आपली सगळी जीवन त्याच्यामध्ये चालवत असते। अतिरिक्त चाऱ्याची या ठिकाणी गरज नसते, आणि पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेली ही जी गाय आहे तिच्या संगोपन आणि संवर्धनाची गरज आपल्याला आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती घेतली कोकण कपिलेची, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये या कोकण कपिलेचे संवर्धन करणार आहे त्यांची आपण एक विशेष मुलाखत घेणार आहे। तोपर्यंत माझी सर्वांना विनंती आहे, आपण आपल्या या गोसेवा समिती महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।